वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हेज पुलाव करणार आहोत. त्यासाठी मी 300 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि इकडे मी पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. साधारणतः 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेले आहे. यात आपण आता टाकूया चक्रीफूल, काळी मिरी आणि कलमी. याने आपल्या पुलावला खूप असा स्मेल सुंदर येणार आहे. आपण हे तांदूळ आता 3 वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि पाण्याला गरम झाले पाणी, उकळी आली पाण्याला की धुतलेले तांदूळ आपण ह्या पाण्यामध्ये टाकूया. थोडंसं मीठ टाकूया आपल्या याच्यामध्ये पाण्यामध्ये. खूप दर्जेदार चवीचा हा पुलाव होतो. नक्की करून बघा. इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी पाण्यामध्ये टाकत आहे. आपल्याला असं काहीतरी चविष्ट खावंसं वाटलं तर ही साधी, सोपी आणि रुचकर, पौष्टिक अशी रेसिपी आहे. नक्की करून बघावी. जेव्हा आपल्याला काहीतरी खमंग खावंसं वाटतं तेव्हा आपण हा पदार्थ नक्कीच करावा. आपले तांदूळ छान शिजलेले आहेत. आता आपण त्याला गाळून घेऊया. तांदूळ आपले खूप चांगले शिजलेले आहेत आणि असे व्यवस्थित दिसत आहेत. आता आपण इकडे आपल्या पुलावासाठी फोडणी तयार करूया. प्रथम मी पॅनमध्ये गोड तेल टाकणार आहे आणि त्यामध्ये जिरे असे तडतडून घेणार आहे. त्याच्यानंतर मी कढीपत्तासुद्धा त्यामध्ये तडतडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा असा गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेणार आहे. बघा आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे. ह्यात आपण परत एक पळी आता तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपले सर्व जिन्नस चांगले असे खरपूस असे तेलामध्ये भाजून निघतील. हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, बटाटा एक मोठा उभा चिरलेला, सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया. खूपच लज्जतदार असा पुलाव होतो हा. जरूर करून बघा. आलं लसणाची पेस्ट टाकूया. यामुळे आपल्या पुलावला एक चांगला खमंग असा स्वाद येईल. रुचकर रेसिपी असली तर आपल्याला पोटभर खावीशी सुद्धा वाटते आणि पचायला सुद्धा ती हलकी पाहिजे. हळद टाकलेली आहे मी इथे आणि ती सर्व मी एक रूप करून घेणार आहे. दोन टमाटे मी उभे कापलेले आहेत, ते सुद्धा मी याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहे. आता या सर्वांना, ह्या टमाटोला आपल्याला पाणी सुटेल थोड्या वेळाने. याच्यामध्ये आपण 1 वाटी दही टाकणार आहोत. यामुळे आपला जो पुलाव आहे तो चांगला असा मऊसूत लागेल, असा कोरडा लागणार नाही. त्याच्यामुळे याच्यात मी दही टाकत आहे आणि टमाटेसुद्धा टाकलेलं आहे, एक ओलसरपणा राहण्यासाठी, आणि त्याची टेस्टसुद्धा खूप खमंग लागते. चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून मी यामध्ये आता 1 चम्मच गरम मसालासुद्धा टाकलेला आहे. छान असं शिजलेलं आहे आपलं मिश्रण. आता हे 5 मिनिटं पण शिजू दिलेलं आहे आणि ह्यात आपण हा
शिजवलेले तांदूळ टाकणार आहोत. झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला एकदम लज्जतदार आहे, त्यामुळे जरूर करून बघा. आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत. गॅस एकदम बारीक करूया आणि 5 मिनटं याला छान असं वाफून घेऊया. म्हणजे या मसाल्यांचा अर्क आपल्या तांदळामध्ये येईल. तयार झालेला आहे आपला व्हेज पुलाव. चला आपण सर्व करूया. मसाल्यांचा तर घमघमाट सुटलेला आहे. चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. टेस्टी, हेल्दी आणि चवदारसुद्धा. सजावटीसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे. यासोबत आपण कांदा आणि लिंबू जरूर खाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद.